म्हणतं, ही माझी कल्पना नाहीये, बायबल म्हणतं सामर्थ्य देणाऱ्या ख्रिस्तामध्ये मी सर्व काही करू शकतो. मी तयार आहे कशाहीसाठी, मी कसलीही बरोबरी करू शकतो. माझ्या एका मुलीला तिला अंडाशयाचा त्रास होत होता आणि तो त्रास खूपच वाढला होता आणि त्यामुळे ऑपरेशन केलं तिचं आणि त्यात चुकून दुसरीच नलिका कापली गेली आणि त्यामुळे जवळपास 2.5 वर्ष तिला कृत्रिम नलिका लावून दवाखान्याच्या वाऱ्या कराव्या लागल्या आणि त्यानंतर तिला यकृताचं इन्फेक्शन झालं आणि मग त्याचाही खूप तिला त्रास झाला, पण उपयोग झाला नाही आणि तिला ते ऑपरेशन टाळायचं होतं. खूप कठीण असं ऑपरेशन. प्रत्येक वेळी काहीतरी वेगळं निदान व्हायचं, वाटायचं याचा उपयोग होईल, तिच्या आशा वाढीला लागायच्या आणि मग ती मनाची तयारी करायची आणि काहीतरी आणखीन गोंधळ व्हायचा. ती ऑडिओ तयार करते, माझी ऑडिओ बुक्स, आणि म्हणून तिने एक पुस्तक वाचलं होतं खूप वर्षापूर्वी आणि अजून एक निराशाजनक अशी घटना घडली आणि त्यानंतर तिच्या प्रकृतीच्या संदर्भात. आणि मग ते ऑडिओ बुक वाचल्यानंतर ती असं म्हणाली की जेव्हा अशी परिस्थिती येते, जेव्हा तुम्हाला असं वाटतं की मी हे सहनच करू शकणार नाही, ती म्हणाली माझा पहिला विचार असा यायचा, सामर्थ्य पुरवणाऱ्या ख्रिस्तामध्ये मी काही करायला तयार आहे. एक सांगू, जर तुम्ही मनाचं नूतनीकरण केलं, तुम्ही पुष्कळ दुःखांपासून स्वतःला वाचवाल. दुःख हे वैकल्पिक असतं. जर तुम्हाला दयनीय राहायचं असेल तर विचार करा आणि तोच विचार करत राहा दयनीय करणाऱ्या गोष्टींचा. पण जर तुम्हाला दयनीय व्हायचं नाही तर मग व्यस्त असा निर्णय घ्या की आजच हे असं आहे, मी माझ्या मनाच्या नूतनीकरणाला सुरुवात करणार आहे. मला परवा नाही त्याला किती वेळ लागेल. मी दलदलीत सापडल्यास सारखा विचार करत राहणार नाही. देव माझ्या बाजूने, त्याच्याकडे माझ्या जीवनासाठी उत्तम अशी योजना आहे आणि त्याच्या वचनांद्वारे मी स्वतःच्या मनाचं नूतनीकरण करणार आहे. आता बघा, तुमच्यापैकी काही जण असंही म्हणू शकतील की आम्ही दर आठवड्यात चर्चला जातो जॉयस, तेवढंच पुरेसे नाहीये का? नाही. तुम्ही शिकायला हवं हेतुपूर्वक योग्य विचार करणं. आणि म्हणून बायबल सांगतं देववचनावर मनन करा. देववचनावर मनन करा. देववचनावर. एक सांगू, पुष्कळ ख्रिस्ती लोक वचनाला घाबरतात कारण ते खोट्या धर्माबाबतीत टोकाची भूमिका घेतात आणि नवीन विचार स्वीकारत नाहीत. म्हणजे काय मनन करायचं? देवाने यहोशवाला सांगितलं देववचनावर अहोरात्र मनन कर. मननाचा अर्थ काय? मनन म्हणजे त्यावर विचार करणं, मनातल्या मनात ते घोळवत राहणं आणि श्वसनासोबत ते बोलत राहणं. या शब्दाचा खरा अर्थ आहे इब्रीमध्ये सांगितल्याप्रमाणे मनामध्ये तुम्ही वारंवार ते घोळवत ठेवणं. म्हणून मी सकाळी जाणीवपूर्वक कुठेतरी बसते किंवा मी ते करू शकते, वेळ काढते मी त्यासाठी. तुम्ही कधी करता मला परवा नाही. म्हणजे 10 वेळा तुम्ही विचार करा आणि बोला, सामर्थ्य देणाऱ्या ख्रिस्तामध्ये मी सगळं काही करू शकते. देव माझ्या पक्षाचा असल्यामुळे अशी कोणतीही गोष्ट नाही जी मी करू शकत नाही. मी हरणार नाही, मी सोडणार नाही. ज्या कशाची गरज आहे ते मी करणारच आहे आणि माझ्या जीवनात मी घाबरत नाही, मी गोष्टींनी भयभीत होत नाही. मी सामना करते. देवा, तुला जे हवंय ते मी करीन. हा मी आहे, तू माझ्यावर भरोसा ठेवू शकतोस. मी सोडून देणार नाही, मी पळून जाणार नाही. मी जे काही असेल त्याचा मुकाबला करीन. आता तुम्ही तसं करा, दिवसांमागून दिवस. म्हणजे सुरुवातीला मी सांगितलेला 7 दिवसांचा कार्यक्रम आणि मग आठवड्यानंतरही तुम्ही वेगळ्या प्रकारे विचार करायला लागाल. लोक बऱ्याच गोष्टींना घाबरतात आणि घाबरणं ह्या भीतीचा चुलत भाऊ आहे. मला भांडी साफ करावी लागतात, मला कपडे धुताना भीती वाटते, किराणा सामान आणता नाही, गर्दीमध्ये गाडी चालवताना मला घाबरायलाच होतं. काही जणांनी जर हे सुंदर नवलपूर्ण जीवन बदलवणारं अधिवेशन संपल्यावर स्वतःला पारखलं नाही तर मग तुम्ही घाबरतच राहाल. मला घरी जायची भीतीच वाटली कारण मला ठाऊक आहे ती मुलं बऱ्याचदा सांगितलेलं ऐकत नाहीत. मग घरी जाऊन माझी चिडचिड होते. त्याऐवजी तुम्ही काय कराल? स्वतःच्या मनाची तयारी करा. उगाच वाईट विचार करू नका आणि मग ते तुमच्यासाठी निश्चितच चांगलं नसेल. आणि बघा, तुम्ही स्वतःसाठी ते करताय. मी आलो घाबरते, इथून पुढे मी कशालाच घाबरणार नाही. जर एखादी गोष्ट करायचीच आहे तर मग घाबरण्यात काय अर्थ आहे सांगा मला?
मला खूप भीती वाटते. मला घाबरायलाच होतं. अहो मला साधं चॉकलेट खाताना सुद्धा भीती वाटते. ओ काय सांगू तुम्हाला. पण घाबरायची गरज नाहीये. आधी नक्की ठरवा खायचंय की नाही ते. नको असेल तर नका खाऊ, खायचं असेल तर खा. सोपं आहे, सोपं आहे ते. तुम्हाला खायचं नसेल तर खाऊ नका. हो पण मला भीती वाटते, तुम्हाला काय सांगू मी. तुम्ही यातून बाहेर येत नाही आहात कारण तुम्ही ठरवलंय की तुम्ही घाबरता. तुम्ही स्वतःला बजावलंय की ही तुमची समस्या आहे आणि तुम्ही त्या समस्येतून बाहेरच येऊ शकत नाही आहात. मला रोज चॉकलेट खावंसं वाटतं. नाही वाटत. तुम्ही जर अशा कुठल्या ठिकाणी असाल जिथे चॉकलेट नाही, तुम्ही जगाल. हो खात्री देते मी, तुम्ही जिवंत राहाल. जर ते किराणा दुकानात कॅन भरून चमत्कार विकत असतील तर किती जण ते चमत्कार विकत घेतील सांगा मला. ठीक आहे, एक सांगू का तुम्हाला. चमत्कार घडू शकतात पण ते विकत घेऊ शकत नाही आपण. तुम्हाला हवे तेव्हा चमत्कार घडू शकतात. घडू शकतात, घडू शकतात, घडू शकतात, घडू शकतात, घडू शकतात, घडू शकतात. मला नेहमीपेक्षा जास्तच मजा येते आज. तुमचं मन तयार करा यशासाठी. हार न मानणारी अशी व्यक्ती व्हा. सकाळी उठा आणि जर तुम्ही कशाला घाबरत असाल तर तुमच्या तोंडातून असं बाहेर यायला हवं की मी आज कशालाही घाबरणार नाही. मी कशालाही घाबरणार नाही. मी अगदी छान वागणार. खरं तर मी कशालाही घाबरणार नाही. उलट मी त्याची मजा घेणार. गर्दीत गाडी चालवायची मजा घेणार. भांडी धुण्याची मी मजा घेणार. घर साफ करण्याची मी मजा घेणार. आज मी जे काही करणार त्याचा मी आनंद लुटणार कारण देवाचं लेकरू म्हणून माझा हक्कच आहे तो. ठीक आहे, आता ऐका. तुमच्यापैकी काही जण मी त्यांच्या चेहऱ्याकडे बघून सांगू शकते. जॉय सिस्टर, तुम्हाला नाही कळणार मला काय वाटतंय. पण मी याआधीच तुम्हाला जे काही वाटतंय ते का वाटतंय ते सांगितलंय कारण तुम्ही तसे विचार करताय आणि म्हणूनच तुम्हाला तसं वाटतंय. ओहो, हालेलुया. मला ना फार आनंदी वाटत नाहीये. मला काही कळतच नाहीये. तुम्ही कंटाळवाणे विचार करून आनंदी राहू शकत नाही. तुम्ही दुःखी विचार आणि रागाचे विचार करून आनंदी राहू शकत नाही. नाहीच राहू शकत. तुम्ही तुमची विचार पद्धती बदलायला हवी. आज मी इथे तुम्हाला आश्वासन द्यायला देववचनाप्रमाणे आणि जीवनातल्या माझ्या अनुभवाप्रमाणे की तुमचं जीवन अगदी सरळ होऊन जाईल. देवाचं अभिवचन सगळ्यांसाठी आहे, कुणालाही वगळलेलं नाही. तर जो कुणीही असेल तो. मी कुठल्याही प्रकारची मनोनियंत्रण पद्धती शिकवत नाहीये. केवळ सकारात्मक विचारसरणी ठेवा. मला एक प्रश्न विचारायचा आहे. जर तुम्हाला सकारात्मक नकारात्मक विचारातून निवडायचं तर नकारात्मक का निवडताय? ते सकारात्मक विचार म्हणजे अगदी मूर्खपणाचेच असतात. जरी तसं असलं तरी त्यात चूक काय आहे सांगा. थोडंसं मनावरचं नियंत्रण. तुम्ही छान मन नियंत्रित करा कारण जर तुम्ही केलं नाही तर शैतान ते नियंत्रित करेल. मी इतकी उत्साही असायला नको, त्यामुळे मला थकवा येतो. तुम्हाला गरज आहे मी आहे आणि मी करू शकते या स्वभावाची. मी देवाचं लेकरू आहे. मी अभिषिक्त आहे. तो माझ्यामध्ये आहे. माझं तारण झालं आहे. मी पवित्र आत्म्याने भरलेली आहे. माझ्याकडे ख्रिस्ताचं मन आहे. विश्वास ठेवा, आत्ताही माझ्या जीवनात दिवसभरात मी कितीतरी वेळा म्हणते माझ्याकडे ख्रिस्ताचं मन आहे. कारण नेहमीच मी असं काही करू पाहते आणि कळत नाही ते कुठे निसटून जातं ते. आणि आजवर ऐकली नसेल अशी एक गमतीदार गोष्ट तुम्हाला ऐकायची आहे का सांगा मला. तुम्हाला समजलं नसेल की मी आता जरा जास्त प्रौढ झालीये. मला आता समजलंय की शांतपणे एकाच वेळी मी खूप गोष्टी नाही करू शकत जशी मी आधी करायचे. आता तसं माझं मन अगदी तरतरीत आहे.
ते 1 किंवा 2 गोष्टींसाठी एकाच वेळी वापरता येतं, 8-10 गोष्टींसाठी नाही. आणि एकदा सकाळी खूप काही गोष्टी घडत होत्या, खूप फोन येत होते, खूप गडबड चालू होती. जसं घडायला हवं होतं तसं काही घडत नव्हतं. मी घरातून बाहेर पडू पाहत होते आणि मग पोहोचायला खूप उशीर झाला होता. कुत्र्याला बाहेर घेऊन जा, बाथरूममध्ये घेऊन या, बाहेर या, त्याला खायला द्या, पुन्हा बाहेर न्या, पुन्हा खा, आणि त्याच्याऐवजी मग मीच खाऊन टाकणं. तर आता आमच्या कुटुंबातला नवीन विनोद आहे, आमच्या मम्मीकडे बघा, ती कुत्र्याचं खाणं खाते. पुढच्याच दिवशी मी कपडे बदलत होते आणि जे धुवायला टाकायचे कपडे ते मी परत माझ्या पिशवीत ठेवून दिले. एकाएकी मला असं वाटलं की मी आता जरा थांबावं. माझ्याकडे ख्रिस्ताचं मन आहे. मला माहिती तुम्हाला काय म्हणायला आवडेल ते. माझं मन कुठे भरकटलं मला कळतच नाहीये. माझं मन आता पहिल्यासारखं कामच करत नाही. मला वाटतं मला काहीतरी विचित्र आजार झालाय. माझ्या गोष्टी लक्षातच राहत नाहीत. मला हे असं करायचं नाही. माझ्याकडे ख्रिस्ताचं मन आहे. कदाचित देवाला एकाच वेळी माझ्याकडून 10 गोष्टी करून घ्यायच्या नसतील, म्हणून कदाचित तो त्या मला देत नसेल. कदाचित मी एकाच वेळी कामे करण्याचा माझा वेग थोडा कमी करायला हवा असेल. पण म्हणजे असं नाही की माझं मन कमकुवत झालंय. सैतान तुमच्या मनात काहीही भरवू शकतो. तुम्ही जागरूक असायला हवं. ठीक आहे, पाहूया शास्ते 6 अशी विश्वास नसलेली व्यक्ती ज्याला देव सांगतोय तो काय करू शकेल ते. तर बघूया शास्ते अध्याय 6 वचन 12 सुरुवात. अरे बापरे, माझ्याकडे 12 मुद्दे आहेत. आणि लोकांनी कदाचित पैच लावली असेल की या दिवसात मी हे सगळं पूर्ण करेन की नाही यासंबंधी. आभारी आहे. चला आता वचनाकडे वळूया आपण. शास्ते 6 वचन 12 सुरुवात. आता गिदोन ही व्यक्ती आहे ज्याचा देवाला उपयोग करायचा आहे. आणि मला सांगायचंय पुष्कळ गिदोन आहेत आज. देवाला तुमचा उपयोग करायचा आहे. पण देव पाहतो तसंच जर तुम्ही स्वतःकडे पाहणार नाही तर मग जरी देवाने पाचारण केलं काही करण्याचं तरी तुम्हाला विश्वास वाटणार नाही तुम्ही ते करू शकाल. तुम्हाला विश्वास ठेवावा लागेल. जेव्हा देव काही करायला सांगतो ते तुम्ही करू शकता. चमत्कार घडू शकतात. घडू शकत नाही तसं नाही. त्याला परमेश्वराच्या दूताने दर्शन देऊन म्हटले, याला देवदूताने दर्शन दिलंय. जर तुमच्यात अविश्वास आणि शंका ठासून भरले असतील, कुणीही तुम्हाला पटवू शकत नाही. त्याला परमेश्वराच्या दूताने दर्शन देऊन म्हटले, हे बलवान वीरा, परमेश्वर तुझ्या बरोबर आहे. अशा प्रकारे देव ते बघतोय. निर्भय असा बलवान वीर गिदोन त्याला म्हणाला, महाराज परमेश्वर आमच्या बरोबर आहे तर हे सर्व आमच्यावर का यावे? परमेश्वराने आम्हाला मिस्रातून बाहेर का नाही आणले? असे म्हणत त्या अद्भुत कृत्यांविषयी आमचे वाडवडील आम्हाला सांगत ती कोठे आहेत? परमेश्वराने आता आम्हाला टाकून देऊन मिद्यान्यांच्या हाती दिले आहे. जो देवदूत त्याला दर्शन देऊन म्हणतोय, हे परमेश्वराच्या बलवान वीरा, निर्भय अशा महान मानवा, हे देवा, अहो महाराज. म्हणजे मला केवळ ही व्यक्ती विचार केला तर पोकळ आणि शुष्क अशी वाटते. अहो महाराज, जर देव माझ्या सोबत आहे तर ही सगळी भयानक परिस्थिती माझ्यावर का आली बरे? जर देव खरंच असेल तर माझ्या जीवनात इतक्या समस्या का आल्या बरं? सगळं ठीक आहे, आपण पुढे बघूया. परमेश्वर त्याच्याकडे वळून म्हणाला, तू आपल्या वेळेचा उपयोग कर आणि जाऊन इस्रायलाला मिद्यान्यांच्या हातून सोडीव. मी तुला पाठवले आहे ना. गिदोन त्यास म्हणाला, प्रभू, इस्रायलाला मी कसा सोडवणार? मला हे खूप आवडतं. पहा, माझे कुळ मनुष्य वंशात सर्वात दरिद्री आहे. तसाच मी आपल्या वडिलांच्या घराण्यात अगदी कनिष्ठ आहे. कनिष्ठ. देवा, तुझी निवड चुकीची आहे. आणि जर तो म्हणाला असता, देवा, जर तू म्हणतोस मी हे करू शकतो तर मी करीन. सामर्थ्य देणाऱ्या ख्रिस्ताठाई मी सर्व काही करू शकतो. तुम्हाला माहिती त्याची समस्या काय होती? देवाकडे पाहण्याऐवजी तो स्वतःकडे पाहत होता. तुम्ही असं करू नये. जर तुमचा विश्वास असेल की गरज असेल ते तुम्ही करू शकता, तुम्ही स्वतःकडे पाहू शकत नाही. कारण स्वाभाविकपणे जर तुम्ही स्वतःकडे पाहिलात, विचार करता की मला हे जमणारच नाही,
मी हे सहन करू शकत नाही, यापेक्षा अधिक मी नाही करू शकत. देवा तुला ऐकू येतंय का? मला नाही जमणार. कदाचित हे तुम्ही थांबवू शकता, हा असा देव नाहीये. हे देवा, मी सोडून देतो देवा, मला नाही जमणार नाही. देव म्हणतो झालं तुझं नाटक, झालं की मला सांग. देवाशी सहमत व्हायला शिका. तर गिदोन पुढे झाला आणि देवाने त्याचा उपयोग केला, पण त्याला 2 किंवा 3 पुरावे हवे होते, लोकरीद्वारे आणि बरंच काही. देवाला त्याच्या वचनावर विश्वास ठेवायला हवा असतो. देव तुमच्याद्वारे महान कार्य करू शकतो. परवा नाही तुम्ही कुठून आला असाल, तुमची शैक्षणिक पात्रता काय, तुमची कौटुंबिक परिस्थिती कशी आहे, तुम्ही कुठे चुकला आहात, तुमचं नैसर्गिक कौशल्य कशात आहे. देव अविश्वसनीय असे चमत्कार तुमच्याद्वारे घडवून आणू शकतो. तुम्ही म्हणाल देवा हा मी तयार आहे, जर तू कुणाद्वारे काही करणार असशील तर माझ्याद्वारे काही कर, हा मी हजर आहे आणि मला विश्वास आहे, मला पूर्ण विश्वास आहे, तू जे काही करायला सांगशील ते मी करीन. बघा, काहींना आपल्या जीवनाचा खूप कंटाळा आलाय. हे खरंय. याचं कारण असं की तुम्ही काही उत्साहित केलं जाईल असा विचार करत नाही. तसा विचार करायला लागा. आज कोणत्या चांगल्या गोष्टी घडणार आहेत ते बघा. वा, हा तर खूप चांगला दिवस असणार. तुम्ही म्हणाल एकदा मी असा विचार केला पण तसं कधी घडलं नाही. हाच माझा मुद्दा आहे. नुकतंच मी देवाला सांगितलं की काहीतरी घडू दे, अगदी चढेल आवाजात नाही तर अगदी मृदू भाषेत, की देवा मी गप्प बसणार नाही. जोवर मला या बाबतीत यश दिसत नाही तोवर मला विश्वास आहे. जेव्हा मी असं म्हणते देव म्हणतो हो येस, कारण त्याला दृढता पाहायची असते. बायबल म्हणतं कुणाला तरी ते मिळू शकतं तर तुम्हालाही मिळेल. जर देव कुणासाठी काही करू शकतो, देव तुमच्यासाठीही काहीतरी करेलच. पण मी माझं कुळ सगळ्यात कनिष्ठ आहे, मी गटात सगळ्यांमध्ये गरीब आहे. तुम्ही स्वतःवरून नजर हटवा आणि देवाकडे नजर लावा. गणना अध्याय 13 वचन 25. सामर्थ्य देणाऱ्या ख्रिस्तामध्ये गरज असेल ते सर्व काही मी करू शकते. मला हवंय तुम्ही विचार करा आणि मग बोला. विचार करा आणि बोला. बोलत राहा, श्वासासोबत बोलत राहा. जेव्हा तुम्ही झाडून काढत असाल, घर स्वच्छ करत असाल, कामावर जात असाल, मला माहित नाही आज काय घडणार आहे, पण देवा ते काही असलं तरी मी हाताळू शकते, मी करू शकते सस्मित चेहऱ्याने, कारण तू माझ्यासोबत आहेस. जर तुम्ही आनंदी राहण्याचा निश्चय केला नाही तर तुमचा दिवस आनंदात जाणार नाही. देश हेरून ते 40 दिवसांनी परत आले. ते हेर पारान रानातील कादेश येथे मोशे, अहरोन आणि इस्रायलची सर्व मंडळी यांच्याकडे आले. त्यांनी सर्व हकीकत सांगितली आणि त्या देशाची फळे दाखवली. ते मोशेला म्हणाले की ज्या देशात तू आम्हास पाठविले तेथून आम्ही परत आलो. त्यात खरोखरेच दुधामधाचे प्रवाह वाहत आहेत, तेथली ही फळे पहा. हे सगळं ते वचनदत्त भूमीविषयी सांगत होते. वचनदत्त भूमी. कित्येक वर्ष ती विजनवासात होती आणि आता ते जवळ आले होते. हेरांना पाठवून ते बघू शकत होते. तर ते त्या ठिकाणी एवढ्या मोठ्या फळांसहित परत आले की ती फळं काठीवर टांगून 2 माणसांना धरून ती न्यावी लागली. त्यांच्या खांद्यावर जणू काठी त्यांच्या खांद्यावर आणि फळं खालपर्यंत अशी लोंबकळत होती, इतकी मोठी फळं. आणि ते म्हणाले ठीक आहे, ही फळं पहा, किती अद्भुत अशी फळं आहेत. वचन 28. आता त्या ठिकाणी जिथे तुम्ही हरता, पण त्या देशाचे रहिवासी मात्र बलवान आहेत. आणि त्यांनी त्यांना नावं सांगितली, हित्ती, यबुसी, पलिष्ठी, अशी वेगवेगळी नावं असलेले लोक. त्या ठिकाणी राहत असलेले लोक उंच आणि धिप्पाड होते. नगरे तटबंदीची असून त्यांचे रहिवासी मात्र बलवान आहेत. वचन 29. तेथे अमालेकी, हित्ती, यबुसी, अमोरी हे लोक राहतात. आणि कालेब, धैर्यवान कालेब वयाच्या 85व्या वर्षी देवाकडे डोंगराळ प्रदेश मागतो. 85 वय असताना देवाला म्हणतो, देवा मला डोंगराळ प्रदेश दे, कारण या वयातही माझी दृष्टी मंद झाली नाही आणि शक्ती क्षीण झालेली नाही. वय 85 असताना.
मला डोंगराळ प्रतिष्ठे. बायबल सांगतं कालेब आणि यहोशवा यांच्यात इतरांपेक्षा वेगळा आत्मा होता. मला सांगायला तुम्हाला कोणत्या प्रकारचा आत्मा हवाय? पण नाही मी नाही करू शकत, मला नाही जमणार. पण नाही जमणार, नाही करू शकत, मी नाही करू शकत. पण नाही जमणार नाही. तुमच्या संभाषणातून तो मिळवा. मला ठाऊक आहे देव चांगला आहे, पण मला माहितीये कुणाच्या उधारीत राहू नये, पण मी इतकी कर्जात बुडाले की मी म्हणजे पण मला माहितीये बायबल म्हणतं आपल्याकडे स्वनियंत्रण हवं, पण इथे प्रतिफळ आहे. जसं देव सांगतो तसं अगदी नक्की. पण कालेब वचन 30 मोशेच्या समोर शांत करून लोकांना कालेब म्हणाला, आपण त्यांच्यावर आत्ताच्या आत्ता चढाई करून जाऊ. मला हे आवडतं. तुम्हाला ठाऊक आहे सत्वर चढाई करण्याचं महत्व काय? त्याला अगदी मरणाचाही विचार करायचा नव्हता. पुष्कळदा आपण मरणाचा विचार करतो. बायबल सांगतात दावीद त्वरेने युद्धभूमीकडे धावला. जेव्हा गल्ल्याथाशी त्याचा सामना करायचा होता, त्याला गल्ल्यात किती मोठा होता याचा विचार करायचा नव्हता. तो किती स्वार्थी आहे, तसंच आपण किती लहान आहोत हाही विचार नव्हता करायचा. अगदी लगेच त्या सेनाधीश परमेश्वराच्या नावाने मी तुझकडे आलो आहे आणि आज मी तुझे शिर धडावेगळे करीन आणि भविष्य काळाविषयी काहींनी विचार केला असेल. तुमच्या पुढे देवाने काही चांगल्या गोष्टी ठेवल्या असतील. मरेपर्यंत तुम्ही त्याचाच विचार करणार आहात. तुम्ही तुमचा जीवनरस शोषला जाईपर्यंत हा विचार करताय जोवर वाईट रीतीने कुरतडले जात नाही. तुम्ही सुकून आणि विसरून जाल की तुम्ही ख्रिस्तात कोण आहात. कधी कधी मला असं वाटतं की मी काय करते हेच मला कळत नाही, पण तरी मी ते करते. मी देवला सांगते मला कल्पना करवत नाही कुठून सुरुवात केली आपण आणि कुठवर पोहोचलोत. अहो तुम्ही कल्पनाच नाही करू शकणार, नाहीच करू शकणार. जेव्हा आम्ही तुम्हाला ते फोटो दाखवू, हे तळघर आहे जिथून मिनिस्ट्रीला सुरुवात झाली. या घराच्या तुम्हाला कल्पना येणार नाही. तुम्हाला न समजणारी गोष्ट म्हणजे देवाशिवाय हे करत राहणं माझ्यासाठी शक्य नव्हतं. अगदी अशक्य. देवाशिवाय हे घडलंच नसतं. म्हणजे काहीही मार्ग नव्हता. घडलंच नसतं. रस्ताच नव्हता. शक्यच नव्हतं. नाहीच. काय कसं आणि कधी घडलं, पण एवढं खरं चमत्कार घडू शकतात. आमीन. आणि देवासोबत मला सहमत व्हावं लागलं. तुम्ही जर म्हणाल मी करते 12 लोक गेले होते. 10 म्हणाले मार्ग नाही, फक्त 2च म्हणाले आपण करू शकू. आपण आत्ताच्या आत्ता चढाई करून जाऊ आणि तो घेऊ. तो जिंकण्यास आपण पूर्णपणे समर्थ आहोत. पण जे पुरुष त्याच्या बरोबर गेले ते म्हणाले आपण समर्थ नाही. 2च म्हणाले समर्थ आहोत. सर्व विरोधकांमधून पार जाण्यासाठी तुम्हाला समर्थ व्हावं लागेल. तुमच्या जीवनात जर तुम्हाला देवासाठी काही करायचंय, कधी विचार करू नका देवाने तुमच्या समोर काही ठेवलंय म्हणजे प्रत्येक जण टाळ्या वाजवून तुम्हाला प्रोत्साहन देईल. प्रत्येक जण म्हणाला मी हे करू शकत नाही. मला चर्च सोडून द्यावं लागलं. मला सगळे मित्र गमवावे लागले. तू विचित्र बाई आहेस. ठीक आहे, हो मी इथे आहे. मी समजू शकते की त्यांनी असा विचार का केला. मला ते समजतं. मी कदाचित विचार केला असता त्या बाबतीत विचार करणं चमत्कारिक आहे, पण मी ते केलं नाही. चला जरा हे बघूया. वचन 33 आपण त्याचा शेवट बघूयात. तेथे सर्व लोक मोठे धिप्पाड आहेत. तेथे नेफिली घराण्यातील अवाकाचे वंशज आम्ही पाहिले. त्यांच्यापुढे आम्ही स्वतःच्या दृष्टीने टोळ्यासारखे दिसलो आणि त्यांनाही तसेच भासलो. ते या धिप्पाड लोकांवर विजय मिळवू शकणार नाहीत असं त्यांना का वाटलं? कारण त्यांच्या स्वतःच्या दृष्टीने ते लहानच्या किड्यासारखे वाटले त्या महाकायासमोर. ते त्यांच्या स्वतःकडे पाहत होते, पण देवाकडे पाहत नव्हते. आपण सगळे स्वतःशी बोलतो आणि आपण स्वतःशी कसे बोलतो हे महत्वाचं आहे. खास करून स्वतः बाबतीत स्वतःविषयी कसं बोलतो, आपल्या भूतकाळाविषयी, भविष्याविषयी. महत्वाचं हे की जसं देव तुमच्याशी बोलला असता त्याच्या वचनांमधून तसं तुम्ही स्वतःशी बोलायला हवं. आणि मला खरंच हे सांगायला आवडतं
आम्ही तुमची प्रशंसा करतो. जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्यासाठी आम्ही आमचे मित्र आणि भागीदार यांचे आभारी आहोत. एकत्रपणे आम्ही भुकेलेला अन्न पुरवितो, गरिबांना वस्त्र पुरवितो आणि राष्ट्रांना सुवार्ता सादर करतो. कृपया आमच्याशी संपर्क साधा किंवा भेट द्या tmmindia.org वर. आजच तुमच्या प्रार्थना विनंत्या सादर करा. आमच्या इतर साधनांची माहिती मिळवा, जॉयच्या सभेचे वेळापत्रक पहा आणि आमच्या बरोबर सहभागी व्हा. आम्ही येशूची प्रीती जगभरात वाटतो. दाखवण्यात आलेला कार्यक्रम जॉयस बार मिनिस्ट्रीचे मित्र व भागीदार यांच्याद्वारे केला आहे.